श्री स्वामी समर्थ. सकाळी उठल्यानंतर घरातल्या महिलांनी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर हे काम नक्की करा. ही एक सवय लावा. आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल. माता लक्ष्मीची कृपा होईल. घरातील वादविवाद, भांडणे संपतील. आरोग्य चांगलं राहतील आणि तुम्ही जो व्यवसाय करत असाल त्यातून पैसा येईल. आर्थिक भरभराट होईल आणि आपल्या घराची बरकत होण्यापासून कोणीही रोखणार नाही. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादी व्यक्ती त्रास देत असेल ते देखील या उपायाने दूर होईल. वास्तुशास्त्रात घरातील मुख्य दरवाजाचे खूप मोठं शास्त्र आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. आपल्या घरातील मुख्य दरवाजा हा मोठा असावा आणि तो नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजातून माता लक्ष्मी प्रवेश करत असते. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाची दिशा योग्य असणं खूप महत्त्वाचं असते. घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येण्यासाठी त्याचप्रमाणे सकाळी महिलांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी तुम्ही पाऊल ठेवता त्या मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे. त्यावर जल पाणी अवश्य शिंपडा. जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तेही शिंपडले तरीही चालेल. त्याचप्रमाणे जर घरातील कोणी तीर्थक्षेत्रावर गंगेवर गेले असेल तर त्या ठिकाणाहून गंगाजल तुमच्या घरी घेऊन या. ते शुभ आणि पवित्र मानलं जाते. अशा छोट्या छोट्या देवस्थानावर सुद्धा गंगाजल मिळते. सकाळी लवकर उठून आपल्या उंबरठ्यावर गंगाजल शिंपडावे आणि ते गंगाजल देवाच्या तांब्यामध्ये घ्या आणि मग शिंपडा. गंगाजल नसेल तर आपण अगदी साधं पाणी सुद्धा वापरू शकतो. हा छोटासा उपाय आपल्या घरामध्ये पावित्र्य टिकवून ठेवतो. आपली वास्तू पवित्र करतो. आपल्या वास्तूमध्ये सुख समृद्धीचा प्रवेश होतो. त्याचप्रमाणे सकाळी उठल्यानंतर काही महिला फरशी पुसतात, अंगण झाडतात, घर स्वच्छ करतात. ते सगळं करण्याच्या आधी घरांमध्ये पाणी शिंपडावे, अंगणामध्ये सुद्धा पाणी शिंपडावे आणि त्यानंतर झाडलोट करा, झाडू मारा, घर स्वच्छ करा. आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यावर वाईट शक्तींचा वापर करतात. त्यांना आपले चांगले झालेले पटत नसल्यामुळे अनेक प्रकार ते करत असतात, अनेक तोटके करत असतात आपल्या वास्तूवर, अंगणात. त्याचप्रमाणे हा उपाय सकाळी घराबाहेर जाण्याआधी पाणी शिंपडून घ्यावे. त्यानंतर कितीही मोठी बाधा, कितीही मोठे संकट असले तरीही या छोट्याशा उपायाने प्रभाव समाप्त होतो. जर तुम्हाला रोज करणे शक्य होत नसेल तर शनिवारी आणि रविवारी या 2 दिवशी हा उपाय नक्की करा. त्याचप्रमाणे घरामध्ये फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये 1 चमचा खडे मीठ म्हणजे मोठे मीठ घेऊन त्या पाण्यामध्ये टाकून आपण आपली फरशी पुसत चला. परंतु हा उपाय गुरुवारी करायचा नाही. गुरुवार सोडून इतर वारी मीठ टाकून फरशी पुसत चला आणि त्याचबरोबर थोडीशी हळद देखील त्या पाण्यामध्ये टाकू शकता. घरातील मोठ्यात मोठी संकटे, बाधा नष्ट होतात. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु मजबूत होतो. धनप्राप्तीचे नवनवीन योग प्राप्त होतात. तुमच्याकडे धनप्राप्ती, पैसा येऊ लागतो. जो आपला मुख्य दरवाजा आहे त्याला सोमवारचा दिवस आणि गुरुवारचा दिवस, सोमवार आला की आंब्याच्या पानाचे तोरण घराला लावा. यामुळे आपल्या घरातील लोकांचं आरोग्य सुधारते आणि आरोग्य चांगले राहते. आणि गुरुवार आला तर अशोकाचं पानांचे तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावा.
यामुळे धनप्राप्ती होते. जे तोरण सोमवारी लावले ते गुरुवारी बदलायचे. गुरुवारी तोरण लावले ते सोमवारी बदला. बदली केल्यानंतर ते गायींना खाऊ घालू शकता. पर्याय नसेल तर कचऱ्यामध्ये टाकले तरीही चालेल. लावल्यानंतर काही दिवसांनी त्याची पाने सुकत असतील तर ते एका ठिकाणी ठेवू नका. त्याने निगेटिव्हिटी होते. त्याचबरोबर घरासमोर रांगोळी सुद्धा काढा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि घरातील सदस्यांना चांगले मानसिक आरोग्य लाभते. श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.